मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रवक्ते आणि लोकसभा निरीक्षकांना सूचना आहेत। विरोधकांवर खालच्या पातळीवर टीका करू नका असं मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत। पक्षाच्या भूमिकेविरोधात कुणालाही जाता येणार नाही असं देखील मुख्यमंत्री स्पष्ट करतायत। निवडणुकीकरता मध्यवर्ती कार्यालयात 24 तास कार्यरत रहा असे निर्देश देण्यात आलेले आहेत। महायुतीतील स्थानिक नेतृत्वासोबत संपर्क समन्वय ठेवा असं देखील सांगण्यात आलेले आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय नेमक्या सूचना निर्देश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्र्यांकडून? निश्चितच लागवी एकूण 4 बैठका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या आहेत। त्यातल्या पहिल्या 2 बैठक आता जमलेल्या आहेत। पहिली बैठक जी होती ती निरीक्षकांसोबत होती, दुसरी बैठक आहे ती स्टार प्रचारक आणि प्रवक्त्यांसोबत होती। या दोन्ही बैठकांमध्ये एकंदरीत जे तळागाळापर्यंत जाऊन शिवसेनेची भूमिका मांडणारे लोक आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करू नका। काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे शब्द आणि ही ओळ वगळली होती, तो मुद्दा घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जावा की कशा प्रकारे आम्ही हिंदुत्वाची भूमिका सोडलेली नसून उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका सोडलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे घरात बसून फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवत होते, मात्र आपण शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून थेट लोकांच्या दारापर्यंत पोहोचलेलो आहोत। हे आपल्या कामाची पावती आहे ती लोकांपर्यंत जावा, मुद्दे सूत मांडणी करा, कुठल्याही प्रकारचं युतीमध्ये तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य टाळा। कारण ज्या प्रकारे विजय शिवतारे यांच्याकडून सातत्याने होणारी वक्तव्य असतील किंवा अडसूळ कुटुंब असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे नेत्यांकडून खुल्लेपणाने महायुतीतील पक्षांवरच टीका केली जात आहे ते टाळण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेला आहे। आता तिसरी बैठक थोड्याच वेळात सुरू होईल। यामध्ये सर्व आमदार, खासदार आणि मंत्री असतील फक्त, आणि यांच्याबरोबर संपर्क साधल्यानंतर चौथी बैठक होईल, त्यामध्ये हे सर्वच घटक एकत्रितपणे असतील। त्यामुळे एकूणच उद्यापासून शिवसेना जी आहे ती लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरलेली पाहायला मिळेल। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।